आता कुठंतरी हिरवं हिरवं दिसायला लागलं म्हणून अनेक लोक वेगवेगळ्या भावनेतून या मतदारसंघाचं चित्र बदलण्याची भाषा करतात. 2024च्या निवडणुकीमध्ये या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलं दोनदा की तुझी तिकीट मी फायनल केलेली आहे. या निवडणुकीमध्ये 28 तारखेला 30 ते 35,000 कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये मी माझा फॉर्म भरला आणि त्यातूनच पक्षाच्या नेतृत्वानं दखलसुद्धा घेतली की आपण भरलेला फॉर्म वापस घ्यावा. जे आज उमेदवार आहेत त्यांनी सुद्धा दोनदा माझ्यासोबत बैठक घेतली का मला उभं राहायचं नाही. असं असताना पक्षांनी जी तिकीट मला दिली होती वेळेवर धोका दिला, माझा मोठ्या प्रमाणामध्ये अपमान केला गेला आणि त्या माध्यमातूनच 4 तारखेला पक्षाच्या नेतृत्वाच्या माध्यमातून मी फॉर्म विड्रॉल केला. फॉर्म विड्रॉल केल्यानंतर मी ज्या 27 सभा आणि मेळावे घेतले ते घेणंच माझ्यासाठी चुकीचं ठरलं. कारण नसताना वेगवेगळे आरोप माझ्यावर झालेत. कार्यकर्त्यांवर माझा विश्वास आहे. जे कार्यकर्ते आपण घडवलेले आहे हे कधीच निवडून येऊ शकत नाही मी जर विरोधात काम केलं तर. कारण का प्रत्येक गावामध्ये मी निर्माण केलेला कार्यकर्ता आहे आणि त्या भावनेने तो कार्यकर्ता मी जे म्हणेल तेच करेल. हे जर मला लफडे करायचे असते आज चित्र वेगळं दिसलं असतं. काय नेमकं आपल्यावर आरोप झाले की दादाराव केचे यांनी काम केलं नाहीत. मग हे सभा कशासाठी घेतल्या असत्या? मी खड्डू कशासाठी बोललो असतो की सुमित दादांना निवडून द्या, 110% सुमित वानखेडे निवडून येणार. हे जनतेसमोर सांगितलं आहे, मेळाव्याच्या माध्यमातून सांगितलं आहे, सभेच्या माध्यमातून सांगितलं आहे. हे मी सांगण्याची गरज नसायला पाहिजे होती. तरी पक्षाचं हित, उमेदवार निवडून आले पाहिजे या भावनेतून आपण काम केलं आणि त्यांनीच माझ्यासाठी खड्डा खोदलेला आहे. हेच जर अगोदर माहीत असतं ओपन मी फिरलो असतो काय यांना मतदान करू नका. गावागावात माझा कार्यकर्ता यांचा कार्यकर्ता नाही. हे तर आयत्या घरात नागोबा आहे. यांनी काय केलं? एक तरी पक्षासोबत एखादा कार्यकर्ता जोडला काय? अशा अवस्थेमध्ये आता 71 वर्षापर्यंत आपण प्रचंड प्रमाणामध्ये या कार्यकर्ते निर्माण केले आहे आणि त्यातूनच 100% सुमित वानखेडे निवडून येणं यात शंका नाही. त्यांनी कोणतेही आरोप केले, हेच जर आरोप 8 दिवसा अगोदर केले असते तर पुरा संपून टाकला असता. तेही दादाराव केचे धमक आहे. आणि या माध्यमातूनच आज मी कार्यकर्त्यांचा मान सन्मान ठेवून, समाजाचा मान सन्मान ठेवून, सामाजिक बांधिलकी ठेवून ते काम मी करणार. ज्या पक्षांनी मला धोका दिलेला आहे त्यातून मी आज राजकीय संन्यास घेत आहे. धन्यवाद.